गजाननं भूतगणाधिसेवितं कपित्थजम्बो फलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अच्छा आमचा आवाज मिळाला पाहिजे। सदाशिवसमारंभां श्रीशंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। शुक्लां ब्रह्मविचारसार परमा माद्यां जगद्व्यापिनीं वीणापुस्तकधारिणीमभयदां जाड्यान्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां। बंद केलं काय ते माईक आवाज येणार। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीतासमारोपितवामभागं पणोमहासायकचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथम्। गंगातरंगरमणीयजटाकलापं
गौरी निरंतर विभूषित वामभागं नारायण प्रिय मनंगमदापहारं वाराणसी पुरपतिं भज विश्वनाथं। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। पाण्डुरङ्गकरो प्रथमनमः पाण्डुरङ्गकरो प्रथमनमः पांडुरंगाकरो प्रथम नमन सरे चरण संताचे दोसरे चरण दूसरे चरण संताच्या त्यांच्या कृपा दाने कथेचा विचार त्यांच्या कृपा दाने कथेचा विचार सद्गुरु दास तुका बाबा जे सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांच्या कृपाला त्यांच्या कृपाला बाबाजी सद्गुरु दास तुका 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 बाबाजी सद्गुरु दास तुका दास तुका तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी संत संगतीने थोरला बझाला संत संगतीने थोरला बझाला मोह निरसला मायाधिका मोह निरसला मायाधिक घातले बाहेरी काम क्रोध वैरी बैसले अंतरी पांडुरंग
दुजियाचा वारा लागून दी अंगा तैसे पांडुरंगा आम्हा केली घातले बाहेरी काम क्रोध वैरी बैसले अंतरी पांडुरंग संताने सरदा केला सेना नाही संताने सरदा केला सेना नाही ब्रह्मादिका पाहिना तुडे घातले बाहेरी कामक्रोध वैरी बैसले अंतरे पांडुरंग विठाल विठाल ऐका श्री गोपालकृष्ण संस्थानचे पुजारी श्री हरिभक्तीपरायण किशन महाराज राऊत हे महाराजांचं हार घालून स्वागत करतील. त्यानंतर आजच्या कीर्तनाचे यजमान श्री गोविंदराव माधवराव फुलाते यांनी सुद्धा यायचं आहे आणि सकाळचे अन्नदाते विश्वासराव बळीरामजी राऊत आणि सायंकाळचे अन्नदाते गोविंदराव माधवरावजी फुलाते या सर्वांनी येऊन महाराजांचा हार घालून स्वागत करायचं आहे. या सेवेकरिता घेतलेला भंग संत श्रेष्ठ संत श्री शेना महाराजांचा असा उत्कृष्ट अभंग आहे. आणि या अभंगामध्ये शेना महाराज संताच्या संगतीचं फळ काय असतं त्याचं वर्णन या अभंगात करतात. विठाला विठाला आपल्या काकडदाती या गावामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे श्री गोपाल कृष्ण प्राण प्रतिष्ठा वर्धापन दिन आणि आज यावर्षी मूर्ती प्राण प्रतिष्ठा स्वर्ण महोत्सव सोहळा साजरा होत आहे. आणि या सोहळ्याच्या निमित्ताने श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सामुदायिक पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताह आणि भव्य कीर्तन सोहळा याचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्या आयोजनामध्ये तिसऱ्या दिवसाची सेवा माझ्याकडे आजची आलेली आहे. पाचवा दिवस आहे का? पाचवा दिवस काय असे मोजले मी बरं बरं क्रम आहे का? तर पाचवा दिवस माझ्याकडे सेवेचा आलेला आहे. आणि आपण सर्व 5 दिवस झाले श्रीमद भागवत कथा
आदरणीय हा श्री गोविंद गुरु शास्त्री कार्लेकर महाराज यांच्या मुखारविंदामधून आपण श्रीमद भागवत कथा श्रवण करत आहात. श्रीमद भागवत कथा म्हणजे जी जन्म मरणाची घालती व्यथा तिचं नाव कथा आहे. अशी भागवत कथा आहे. भगवता प्रोक्तम इति भागवतम. यामध्ये परिपूर्ण रूपेनं भगवंतानी आपलं पूर्ण ओजस्वी तेज असं स्वधामाला जात असताना उद्धवाच्या विनंतीवरून श्रीमद भागवतामध्ये ओतप्रोत त्यांनी त्या ठिकाणी स्थापित केलं. आणि म्हणून ग्रंथ नोहे हा श्रीकृष्ण म्हटलं. ग्रंथ नाही, भागवत ग्रंथ म्हणजे पुस्तक नाही आहे, ग्रंथ नाही आहे, साक्षात श्रीकृष्ण विग्रह आहे. आणि आपल्या सनातन धर्मामध्ये 2 ग्रंथ असे आहेत. एक ग्रंथ कसं जगायचं शिकवतो आणि एक ग्रंथ कसं मरायचं शिकवतो. कसं जगायचं शिकवणारा ग्रंथ म्हणजे रामायण, रामकथा. प्रपंचामध्ये आपण राहायचं कसं, जावाजावानी कसं राहायचं, सासूसुरानं कसं राहायचं, भावाभावानं कसं राहायचं, पिता पुत्रानं कसं राहायचं, राजा आणि प्रजानं कसं राहायचं, हे सर्व शिकवणूक जी आहे ती रामायण या ग्रंथामध्ये दिलेली आहे. म्हणून जगायचं कसं शिकवणारा ग्रंथ रामायण आणि मरायचं कसं हे शिकवणारा ग्रंथ भागवत. रेल्वे खाली पटरी खाली रेल्वेच्या पटरी जाऊन मरायचं का फाशी घेऊन मरायचं का औषध घेऊन मरायचं का अंतकालेच मामेव स्मरण त्यक्त्वा कलेवरम. कारण अंतकाळी ज्याच्या नाम आले मुख तुका म्हणे सुखा पार, तुका म्हणे सुखा पार नाही, तुका म्हणे सुखा पार नाही, ज्याचं नाम आले मुखा. तुका म्हणे सुखा पार नाही, तुका म्हणे सुखा पार नाही, म्हणे सुखा पार नाही. तुका म्हणे सुखा मरताना देवाचं नाव आलं पाहिजे. म्हणून माणसानं देवाचं नाव नेहमी करता स्मरणामध्ये ठेवलं पाहिजे. एक महात्मा होऊन गेले गुजरातमध्ये स्वामीनारायण. त्या महात्म्याने असं सांगितलं, दो बातन को भूलो मत पोटा का असं, दो बातन को भूलो मत जो चाहत कल्याण, नारायण एक मौत को दूधा श्री भगवान. माणसानं मरण आणि देव 2 गोष्टी ध्यानात ठेवायच्या. माणसाच्या जीवनामध्ये पाप केव्हा होतं, देवाला विसरतो तेव्हा. कारण देव ध्यानात आलं की पाप येतच नाही, देवाचं आणि पापाचं जमतच नाही. म्हणून दो बातन को भूलो मत. जीवनामध्ये 2 गोष्टी विसरायच्या नाही, गाठ बांधून घेऊन जा. नारायण एक मौत को, नारायण स्वामी म्हणतात एक मृत्यू, तुझा श्री भगवान दुसरा भगवान. जेव्हा जेव्हा मनुष्य देवाला विसरतो तेव्हा तेव्हा मनुष्य पाप करत असतो. आणि म्हणून 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर कसं मरायचं शिकवणारा ग्रंथ भागवत ग्रंथ आहे शेवटी. कारण सर्व मृत्यूच्या मुखामध्ये आपण दररोज चाललो, सर्वच चाललो. हो, स्मशानामध्ये एका बाईनं नवऱ्याला म्हणली मला फिरायला न्या. आता नवरा जरा होता बाकीच्या कामात व्यस्त, नेईन 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 म्हणायचा. एक दिवस म्हणला चल तू फिरायला.
बसवलं गाडीत आणि जे गाडी माणसानं पळवली लगे मसन वाटत उभी केली. ते म्हणले आता मी तर कशाला फिरा आणला तुम्ही. अरे म्हणले येडी आहेस तू. इथं येण्याकरता लोकायला कोणाला 50 वर्ष लागतात, कोणाला 20 वर्ष लागतात, कोणाला 100 लागतात, आणि तुला मी एका झटक्यात आणलं. इथं सर्वालाच यावं लागतं. स्मशान म्हणजे जिथं सर्वाची शान समान आहे त्याचं नाव समशान. विठाला कोणीला मातीत पुरला तर माती आणि जाळला तर राख आणि पाण्यात टाकला तर विष्ठा. जे पाण्यातले प्राणी खातात त्यांची विष्ठा होते. तेश्च त्रिविधा गती. देहाच्या 3 गती आहेत. एक तर पुरलं तर माती होते देहाची, जाळलं तर राख होती, आणि पाण्यामध्ये जलसमाधी दिली तर पाण्यातले प्राणी खातात आणि ती प्राणी ती विष्ठा होते. विठाला असा ग्रंथ श्रीमद भागवत ग्रंथ आहे. मरण सुधारण्याचा ग्रंथ आहे. देह तादात्म्य संपत. परीक्षित राजानं देह तादात्म्य संपवलं श्रवण करून. श्रीमद भागवत गुरुच्या मुखात गुरु तिथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शन समाधान हाती जाय. जोपर्यंत मनुष्य देह तादात्म्य ठेवतो, माझा देह, माझे डोळे, माझा हात, माझा पाय, माझं 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 करतो. कधी देहाला मी म्हणतो, कधी घराला मी म्हणतो, कधी इंद्रियाला मी म्हणतो, पण वास्तविक याचं एकही नसतं, सर्व देहाचं असतं. पण जेव्हा गुरुची भेट होते तेव्हा मात्र त्याला देह माझा नाही, देव माझा असं कळतं. देव माझा हे संताच्या बैसता संताच्या संगती, बसत संताच्या संगती. साधूच्या संगतीमध्ये बसल्याशिवाय, संताच्या संगतीमध्ये बसल्याशिवाय देव कळत नसतो. आणि देव संताच्या संगतीमध्ये 2 गोष्टी, देव कळतो आणि आपलं गणवत आपलं आहे काय नाही हे कळत. अनिश्चय चित्ती दृढ झाला. म्हणून राजा परीक्षितानं भागवत श्रवण केलं, मृत्यू मरण सुधरवलं. काय सुधारलं मरण? आधी देह मरणारा होता पण मीच मरणारा म्हणत होता, पण देह तादात्म्य सुटला. आता मी सच्चिदानंद स्वरूप आहे, महात्मा ब्रह्म आहे, आणि देह पंचमहाभूताचा आहे. हा जड आहे, मी चेतन आहे. हा जन्मणार आहे, मी अजन्म आहे. मी व्यापक आहे, देह परिच्छिन्न आहे. मी निरावय आहे, निर्गुण आहे, देह सावयव आहे, सगुण आहे. हा भेद जेव्हा त्या श्रवणामध्ये गुरुच्या मुखातून त्याला कळाला तेव्हा त्याचं मरण सुधारलं महाराज. अशा प्रकारे आपण भागवत ग्रंथ ऐकला की मी तर सांगत असतो, म्हाताऱ्या माणसानं म्हाताऱ्या बायानं विचार, सासू म्हणजे म्हातारी बाई, म्हातारा पुरुष यांनी भागवत ऐकेल की समजत जावा आता आपण संसारामधून निवृत्त व्हावं. बस आता जसं मराठीमध्ये म्हणतात, पोराच्या बापाच्या पायातला जोडा पोराच्या पायात आला की काय म्हणते, पोरगा आता बराबरीचं झालं, आता त्याला चाब्या द्या. सुनबाई सासूबाईनं सुनबाईला चाब्या द्यायच्या आणि म्हाताऱ्या बुवानं मुलाला चाब्या द्यायच्या आणि दोघांना भजन करायचं. हे भागवत शिकवतं मला.
भागवत तुम्ही पहा, जेवढे राजे झाले सर्वांनी त्यागच केला का नाही? सर्वांनी त्याग केला. प्रत्येक राजा राज्य मुलाला द्यायचं आणि जंगलात जायचं, दोघा नवरा बायकोन जायचं. आपण तो काय मारा असे चिटकले संसाराला, गोचिरडासारखे. चाब्यास सोडत नाहीत, सासूबाई सोडत नाही कमराच्या दुधाच्या तुपाच्या चाब्या, आणि सासरा सुद्धा काय बाप सुद्धा सोडत नाही. पण भागवत ऐकलं हे सोडायला पाहिजे. विठाला प्रस्तुत अभंगामध्ये संत शेना महाराज, संत संगतीने थोर लाभ झाला, मोह निरसला मायाधिक. शेना महाराज म्हणतात संताच्या संगतीनं मोठा लाभ झाला. संत एक काय आहे? आपल्या सनातन धर्माचा एक स्तंभ आहे. आपल्या पहिला सनातन धर्म समजून घ्या. जगाच्या पाठीवर केवळ एक सनातन धर्मच आहे, बाकी सर्व पंथ आहेत. ध्यानात, पंथ आणि सनातन धर्म याच्यामध्ये भेद लक्षात ठेवा. ज्याची कोणी स्थापनाच केली नाही, ज्याला ईश्वन नाही आणि जो अनादि आहे, त्याचं नाव सनातन धर्म. लक्षात ठेवायचं. आणि ज्याची कोणी स्थापना केली, ज्याला ईश्वन आहे आणि ज्याच्यामध्ये राग द्वेष आहे, त्याला म्हणायचं पंथ. पंथ महिम्न स्तोत्रामध्ये पुष्पदंताचार्यानं सुंदर म्हटले, रुची नाम वैचित्र्यात द्रुज कोटील नाना पथ जुषा नृणामे को गम्य त्वमसि पयसा मर्णवयेव. रुची नाम वैचित्र्यात, प्रत्येकाच्या रुचीच्या विचित्रतेमुळे प्रत्येकानं पंथ स्थापने केले आणि प्रत्येक पंथामध्ये तो त्याला म्हणतो तो कमी आहे मी जास्त आहे, तो म्हणतो तो आमचा नाही हे आमचा आहे, तो म्हणतो हे काफिर आहे हे आमच्यातला नाही आहे. राग द्वेष युक्त, राग द्वेषाची शेती पिकणारी पंथामध्ये. पण सनातन धर्मामध्ये तसं नाही. सनातन धर्मामध्ये मी काशीला शिकत असताना एक स्पेनमध्ये राहणारे महात्मा, अगोदर ते यहुदी ख्रिश्चन धर्माचे होते आणि तिथल्या युनिव्हर्सिटीमध्ये ते प्रोफेसर होते. पण त्यांना छंद होता प्रत्येक देशाचं रिलिजन धर्म याचं अध्ययन करायचं. जवळजवळ त्यांनी 40 देशाच्या धर्माचं रिलिजनचं अध्ययन केलं. आणि करत करत जेव्हा ऋषिकेशला आले, काशीला असताना मी त्यांना प्रश्न केला ते सांगायला की तुम्ही या सनातन धर्मामध्ये संन्यास दीक्षा का घेतली? त्यांचं नाव मोक्षानंद सरस्वती. का घेतली? त्यांनी मला सांगितलं मी 40 देशाच्या रिलिजन धर्माचं अध्ययन केलं आणि जेव्हा मी फिरत फिरत ऋषिकेशला आलो आणि गंगेच्या काठावर फिरू लागलो. ते ऋषिकेशला आपण गेला असाल तिथे शिवानंद आश्रम आहे गंगेच्या काठावर असा. त्या शिवानंद आश्रमामध्ये इंग्रजीमध्ये प्रवचन होतात. जगामध्ये त्या आश्रमाच्या शाखा आहेत. ब्रह्मलीन स्वामी शिवानंद स्वामीने आश्रमाची स्थापना केली, फार जुनी. ते शिवानंद महाराज त्यांची परंपरा अजून चालू आहे. ज्या शिवानंद महाराजांनी त्यावेळेस आपल्या देशात जगाकरता जगणं, जगाकरता मागणं, त्याचं नाव संत विठाला. चार स्तंभ आहेत आपल्या सनातन धर्माचे, त्यामध्ये संत आहे, मुख्य स्तंभ आहे.
संताचं कार्य सर्व करतात. ऋषीचं कार्य वेगळं आहे, मुनीचं कार्य वेगळं आहे, साधूचं कार्य वेगळं आहे, पण संताचं कार्य समष्टी आहे, सर्वांना करता. त्यांनी असा भेदभाव कधी केला नाही. संत आहे महाराज. शेना महाराज म्हणतात, संत संगतीने थोर लाभ झाला. त्यांच्या जीवनामध्ये क्रांती झाली, त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं, बदल झालं, साक्षात्कार झाला. साधूच्या संगतीमध्ये राहून म्हणजे संत संगतीने थोर लाभ झाला, मोठा लाभ झाला. म्हणजे संत संगत. आता संगत आणि सोबत फरक आहे. सोबत म्हणजे साथ. शरीरासंग साथ असते आणि मनासंग संगत असते. मनासंग संगत असते, शरीरासंग साथ असते. संताची संगत ही मनासंग असते. बाकी व्यवहारामध्ये लोक संगत काय शरीरासंग असते. बापुले का संबंध शरीराचा, नवरा बायका संबंध शरीरा. शास्त्रामध्ये संगती 4 प्रकारच्या सांगितल्या. पहिली संगत सांगितली जडाची, दुसरी संगत सांगितली जीवाची, तिसरी संगत सांगितली संतांची आणि चौथी संगत सांगितली देवाची. चला आपण संत पुढे देवा अगोदर घेऊ. पहिली संगत जडाची, दुसरी संगत जीवाची, तिसरी संगत देवाची, चौथी संगत संताची. 4 संगती जगामध्ये सर्वाच्या जीवनामध्ये घडतात. कोणी असो, जन्म झाला की जन्म झालेल्या लेकरात जडाची संगत आहे का नाही. आई त्याला दूध पाजते टाकते कुठं, पाळण्यात. पाळणा कसा आहे, बोलतो का, जड आहे. तेच लेकरू थोडं मोठं झालं, नेमकं थोडं उभं राहिलं, 3 चाकाचा गाडा. संगत कोणाची, जडाची का चेतनाची, जडाची. पुढं शाळेत चाललं, लेखन पाटी पुस्तक घेऊन थैली घेऊन चाललं, संगत कोणाची, जडाची. आता पुढं मोठं झालं आणि क्रिकेट खेळायला लागलं, 3 दांडून 1 चेंडू, संगत कोणाची, जडाची. शिकलं सवरलं, नोकरीला लागलं, दुकान टाकलं, पैसे कमवायला लागले, नोटाची संगत. नोटा कशा, जडाची संगत आहे, जडच सर्व. आता नोटा याला बोलत आहेत का, हे नोटाला बोलत. नोटा याला बोलतात का, हे नोटाला बोलतोय. व्यापार केला, कापसाचा पैसे घेऊन यायला का 10-5 लाख रुपये जवळ चोरांना अडवलं. पाहिलं लांबून, चोराले 10 लाखाचं बंडल धुडपाट फेकून दिलं. चोराला माहीत होत, चोरानं असं कुठनं सुरू केलं, मारणं सुरू केलं. मार नका हो, मार खायला, पण बंडल काही सांग ना. पण बंडल तिकून म्हणणं माझा मालक हे, मार नका. संगत कोणाची, जडाची. जडाच्या संगतीनं जीवाची काय आहे, फजितीत आहे, फजिती. जडा संगत आहे. पहिली संगत जडाची जीवनामध्ये, दुसरी संगत जीव. जन्माला आला आई वडील जीव. ज्या मुली संग लग्न लागलं ती मुलगी जीव. संसार झाला, मुलं झाले, ती सुद्धा जीव. संगत कोणाची, जीवाची संगत झाली. जीवाची संगत. तिसरी संगत आहे देवाची. तुमचे इथं भागवत चाललंय, भागवतामध्ये भगवान कृष्ण परमात्म्याचे गुणगान ऐकायला लागला. संगत कोणाची, देवाची. तुम्ही रोज पूजन करता, घरी देवाऱ्यामध्ये बसून पूजा चालली, देवाला स्नान घालाले, त्याला गंध वगैरे सर्व लावून आरती पूजा धूप आरती सर्व. संगत कोणाची, देवाची. घरामध्ये तुम्ही देवाऱ्यात जेवढे बसले, जेवढा टाईम पूजा केली, तेवढी तुमची नोंद द्यावाकडे. नंतर घरामध्ये किती दिवस राहिले, किती कोंबडे खाल्ले, बकरे खाल्ले, याची नोंद देवाकडे नाही. फक्त नोंद तेवढीच,
तुम्ही देवाचं भजन किती केलं? देवाची संगत, तिसरी देवाची संगत आणि चौथी संगत संताची. 4 संगती आहेत आणि 4ही संगतीचा परिणाम शास्त्रकाराने सांगितला. तुम्ही जडाची संगत केली, आसक्ती वाढते. जडाची संगत कोणते? ज्याच्या दुकानात 10,000 गल्ला येतो त्याला तेवढाच गल्ला ठेवा वाटतो का वाढवा वाटतो? काय करा वाटते? बरोबर आहे ना गोविंदबा? दुकान वाढवायचं. कोण म्हणले आता सिजनेबल धंदा करायचा. म्हणले आता उन्हाळ्यात म्हणजे थम्सअप विकते, थम्सअप आणायचं. गल्ला वाढला पाहिजे, आसक्ती वाढी. ज्याच्याकडे 2 वाडे त्याला काय वाटते? ज्याच्याकडे पुसदमध्ये जागा आहे त्याला काय वाटते? यवतमाळमध्ये जडास आसक्ती वाढते. जेवढं तुम्ही जडाचा संग्रह करसाल तेवढी आसक्ती वाढते. सर्वच जड वस्तूच्या संग्रहानं जीवन माणसाचं सफल किंवा शांती होते असं नाही आहे. आपल्या जीवनामध्ये आपण कमीत कमी सुविधेमध्ये जेवढं जगू तेवढे आपण सुखी राहू. सुविधा वाढवल्या की असुविधा झालीच. जडाची संगत पहा. ज्याच्याकडे 50 एकर जमीन आहे त्याला 100 व्हावं वाटते. ज्याच्याकडे मंत्रीपद आहे त्याला वाटतं मी प्रधानमंत्री झालो पाहिजे. आसक्ती. कोणताही विषय घ्या, पोट भरतच नाही, अजून असाव अजून असाव. ज्याच्याकडे सरपंच पद आहे त्याला वाटते पाटील बी आपल्या घरातलाच पाहिजे. आसक्ती वाढ. जडाची संगती तुम्ही जेवढी करसाल तेवढं काय आसक्ती वाढत असते. जीवाच्या संगतीने मोह वाढतो. प्रत्येक संगतीचा परिणाम शास्त्रकाराने किती व्यवस्थित सांगितला. जीवाच्या संगतीनं मोह वाढतो. आधी निर्मोह होता, गरज नव्हती. कुठं खायचा कुठं झोपायचा सर्व चिंता नाही. पण लग्न झालं आता मोह वाढला. तिचा मोह याच्यावर, याचा मोह तिच्यावर. आता दोघं एकमेकाशिवाय जीवत नाही. मोह वाढला. ते गेलं बाजाराला, आलंच नाही. 10 वाजले, वाट पाहती. म्हातारी म्हणते पोरी जेवून घेणं नाही. ती आल्यावर गेली. त्याचा काय पत्ता का येत नाही. तू जेवून नाही, ती आल्यावर. मोह एकमेकावर मोह. संगतीमुळे वाढला. बापाचा मोह लेकावर. वर्गदारी पण बापाला शिवाय देते, पण बाप मार बी खातेत, पण पोराचं काही करत नाहीत का? मोह आहे, मोहच आहे. म्हणतात ना मांडीवर हागला मांडी तोडून काढायची का? मग मोह आहे. नवरा बायकोचा मोह. यानं त्याला काही बोला नवऱ्याला, तुम्हाला अक्कल नाही. त्यानं तुम्हाला काहीच कळत नाही. तुम्ही डिम लाईट हे, तुमचा फ्यूज गेला. कशामुळे ऐकून घेतोय? कशामुळे? मोहामुळे गेलो काही बोलवतो. भाकरी सोय लागणार नाही. रागावर जाईन निघून मायबापाकडे. मोह आहे. शेजाऱ्यानं ऐकलं मित्रांनो, काय म्हणे तुझी बायको काय बोलीत तुला भल्या माणसा हाकलच नाही. डिम लाईट आहे, फ्यूज गेला. हा, आणि तू खुशाल नंदी बराच हू करतोस. हे काय म्हणतो? हे ती बोलते पण तिच्या मनात काय नाही, लई जीव लावती. पहा काय हा मोह आहे महाराज. म्हणून जीवाची संगत जेवढी आपण करू, म्हणून संत महात्मे काय म्हणतात? तुका म्हणे आम्हा, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. ब्रह्मी ब्रह्मरस सेवो सदा. ब्रह्मी ब्रह्मरस सेवो सदा. ब्रह्मी ब्रह्मरस सेवो
सदा सेवू सदा तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. प्रभू सर्वांमध्ये एकामध्ये ज्याचा अंत आहे त्याचा वास आम्हाला मिळो. मला एकात कोणाचा अंत आहे? मला एक ब्रह्म आहे आणि ते एक ब्रह्मामध्ये सर्व जगत लीन होतं. नाही, जे ब्रह्म आहे त्याच्यावर जगत आद्यस्थ होतं. आद्यस्थ पदार्थ हा अधिष्ठान स्वरूप असतो वेदांताचा सिद्धांत. म्हणतो का म्हणे आम्हा एकांताचा वास. एकामध्ये सर्वाचा अंत आहे असा परमात्मा त्याचाच आम्हाला सहवास हो. एक सुंदर एक प्रसाद देवा म्हणतो प्रसाद हा माझा द्यावा देवा, प्रसाद हा माझा द्यावा, सहवास तुझाच घडावा देवा, प्रसाद हा माझा द्यावा देवा, प्रसाद हा माझा द्या. निशिदिनी तव मी नाम स्मरावे, विसर तुझा न पडावा देवा. त्याप्रमाणे सहवास एकांताचा वास. तो का म्हणे आम्हा एकांताचा वास. का? जीवाच्या संगतीने जीवाचा काय मोह वाढतो आणि मोह वाढल्यामुळे त्या मोहापायी प्रत्येक जीवात्मा संसारामध्ये दुःख भोगतो. विठाला त्या मोहापायी जडाला मी म्हणतो सरळ म्हणतो घराची खिडकी मोडली, मिस्त्रीकडे जातो, मिस्त्री आमची खिडकी मोडली हो. याला खिडकी का? घराला खिडकी आहे म्हणलं का नाही? घराला मी आमची खिडकी मोडी, आमचा दरवाजा मोडा. आता याला दरवाजा आहे का? याला खिडकी आहे का? पण घराला म्हणतो का? एवढा मोह, एवढा तादात्म्य अध्यास, एवढा तादात्म्य अध्यास त्याला झाला मोह आहे महाराज. म्हणून जीवाच्या संग ध्यानात ठेवा 4 गोष्टी. पहिला, जडाच्या संगतीनं काय वाढते? आसक्ती वाढते. म्हणून माणसाने जास्त संग्रह कधी करू नये. आणि केला तरी घरात राहावं, पण घर माणसात नसतं. घरामध्ये खूप वस्तू असाव्यात, साड्या खूप असावेत, दागिने खूप असावेत, लेकरबाळा असावेत, सोनं नाणं असावं, पण घरात असावं, कपाटात असावं, मनात नसावं. ते बाधक नाही. संसार कोणता बाधक आहे? मनातला का बाहेरचा? मनातला बाधक आहे. अहो लग्न ब्राह्मणानं लावला, गाठ मारली, ज्या लुगड्याची उपरण्याची गाठ मारली, लुगडं फाटून गेलं, उपरणं फाटून गेलं, गाठ मनात पक्कीच बसली. रोज हुंदरा हुंदरी चालली, पण एकमेकाला कोणी सोडत नाही. का? मनातला संसार. मी त्याची बायकून ते माझा नवरा, मनातला संसार आहे. पाहत श्रीमंताचा मुलगा लग्नाला चालला, बाप एवढा चिकट होता माणसान, लिंबाच्या डिग्यापेक्षा चिकट. लग्नाला जायचं पोरग आई. आता प्रत्येक लेकरू जास्त आईच्या अंगावर असतं बरं का. पाहत जास्त अंगावर कोणाच्या? बापापेक्षा आईच्या. पाहत 9 महिने आईच्या पोटात, आणि जन्मल्यापासून लग्न होईपर्यंत आईच्या मग आई 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 आई. हो, आईशिवाय जरासं राहत नाही. हो, आई आई करताय, पण आली बाई की गेली आई. लग्न झालं की म्हणून म्हणतात ना, एकाने सुंदर सांगितलं की मुलाची परीक्षा लग्न झाल्यावर. आधी किती पोरग मायबापाची सेवा करत असलं तर पक्क समजू नाही. का समजा? लग्न झाल्यावर. मुलाची परीक्षा लग्न झाल्यावर, मुलीची परीक्षा वयात आल्यावर. केव्हा मिस कॉल करून पळून जाईन, कॉलेजमधून मिळाला परीक्षा आहे. पुष्कळ घटना घडतात. मायबापानं लहानची मोठी 18 वर्षापर्यंत केली,
कॉलेज शिकवलं वाटेल तेवढं. एका मुलांना आपल्या बहिणीला एवढं शिकवलं, वडील वारले, खूप शिकवलं. आणि म्हणले आता माझ्या दीदीला मला कॉलेजला घातलं. परिस्थिती नसताना 15,000 रुपयाचा मोबाईल दिला. शिकायला लागली, कॉलेजला चालली. शिकता एका वर्षात महाराज, 1च वर्ष नाही झालं, एक दिवस अशी आई बसलेली आहे. भावाला वाटलं आता इथं 2nd इयर झालं, 3rd इयर झालं की आपण लग्न करून देऊ. भावानं 7-8 लाख रुपये जमा करून ठेवले. म्हणजे अजून पुन्हा आपण काही विकू टिकू. आणि सोनं नाणं घेऊन ठेवलं 10-15-20 तोळे डब्यात. ते आता दीदीला लग्नात देऊन टाकू. पण दीदी एक दिवस आपली धोपटी घेतली, काखातली बॅग घेतली, निघाली. आईनं पाहिलं, म्हणजे काय भानगडी, कुठं चालले? म्हणजे मी चालले. अरे कुठं चाललीस तू? म्हणजे मी चालले पळून. म्हणजे पळून? म्हणजे आमच्या राज्यात असं नव्हतं. म्हणजे काय मी आजकाल नवीन पुरुष पळून जायचं का? ते नाही म्हणे मला जायचं. म्हणजे कोणाचं सांगत? त्या पहिले आमच्या त्याशी रामा नावाचा मुलगा आहे, आम्ही बरोबर शिकतो, त्याचं माझ्यावर प्रेम आहे, माझं त्याच्यावर प्रेम, आम्ही एकमेकाशिवाय राहू शकत नाही, मी चालले. आई म्हणजे अगं हिडी झालीस तू. तेवढ्यात भाऊ आला. भावाला विचार, भाऊ म्हणले अरे पाय ना दीदी तू तर मला लय थाटामाटा लग्न करीन, असं करीन, नोकरीवाला देईन, इथं चालली पळून. होय दीदी? हो दादा मी चालली. माझं तिच्यावर प्रेम आहे, आम्ही एकमेकाशिवाय राहू शकत नाही, आम्ही जाणार, तू नाही तर आम्ही पळून जाऊ, पण आम्हाला राहायचं नाही, त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे. भाऊ म्हणला तुझं त्याच्यावर प्रेम आहे, त्याचं तुझ्यावर प्रेम आहे, आम्ही की तुला दगड आणले खरे आतापर्यंत, एवढं आम्ही शिकवलं, लहानसं मोठं केलं. काय माझे स्वप्न होते? अरे वडील वारले, वडिलाच्या माघारी मला असं वाटलं की माझ्या वडिलाची तुला आठवण आहे, एवढं तू ह्या करता केलंस. आणि तू असा निर्णय घेतलास, विचार केलास का आमच्याकडे? आईकडे पाहिलंस का? हां तुझ्यावर आईचं कसं बाई? अरे हाताचा पाळ नाही केला तुझ्याकरता आईनं, आम्ही किती कष्ट भोगले. सट बेसरामासारखं ऐकू लागली, पण तस कामच नाही, पक्का निश्चय नाही, मी जाईनच. भावाने विचार केला, जायच्या मागे आता. भाव मला तू जायचं ना, जाय. बायकोला म्हणलं ते दागिन्याचा डबा आण, ते पैशाचं बंडल आण. दागिन्याचा डबा आणायला पैशाचं बंडल आणायला लावलं. म्हणजे या पाय याच्यात 22 तोळे दागिन्याचं सोनं आहे, या पाय 7-8 लाखाचे पैसे घेऊन जा. खुश झाली ती, हो प्रफुल्लित चेहरा झाला. बरं म्हणलं जाय, काय हरकत नाही, पण एक माझं ऐकतो, भाऊ या नात्यानं सांगतो तुला. ते म्हणलं काय दादा? काही नाही, ह्या पाय त्याला आता अगोदर ठरलं असते यायचं, तू किथे येईन, मी इकून येते, बस. ती आधी हजर होती तर जागेवर त्या ठरलेल्या बस स्टँडवर. फोन केला, म्हणजे त्याला फोन कर, त्याला म्हणा ह्या पाय मी येते, पण माझ्याजवळ 5 पैसे नाही, मी तशीच येते. एवढं म्हणून तर पाय तू येईल. केला फोन त्याला, तो तिकडून बार भरून होता. किती वेळ झाला वाट पाहिलं म्हणे. हां तो काय करायला? हां फोन नाही, काय नाही. अरे म्हणले मी काय करू, मी निघाले, पण माझ्या भावानं आईनं मला तिथं पकडलं, आणि आम्ही काय करू आता? मी तसं येऊ का? पळून येते, पैसे माझ्यावर 5 पैसे नाही, दागिने नाही, काय नाही. तसं कशाला मग? भाऊ म्हणला पाय तू पाय. ते म्हणजे तसं नाही, आपण जाऊन आपण कुठं नोकरी करू, कुठं धंदा करू, कोणाच्या शेतात काम करू, दोघं आनंदाने राहू. नाही 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 नाही, आणत असली दागिने पैसे तर ये. भाव म्हणला पाय तुझ्यावर प्रेम आहे का पैशावर, दागिन्यावर प्रेम आहे? काय तुम्ही येटगळ पोरी, तुम्हाला आखरीनच करत. महाराज निर्णय बदलला त्या मुलीने. दादा म्हणजे माझं चुकलं, आई माझं चुकलं, क्षमा कर, पाय धरले. सांगायला काय की मुलीची परीक्षा वयात आल्यावर, भावाची परीक्षा भांडणं लागल्यावर. भाऊ किती दुश्मन असू द्या, पण आपल्या भावाला कोणीतरी मारत आहे असं कळलं की भाऊ लगे जाऊन तुटून पडतो. मला रोज बोलत नाही, त्याच्या वावरात जात नाही, पण मात्र अशी भावाची परीक्षा भांडणं मारामारी लागल्यावर, मित्राची परीक्षा संकटामध्ये,
आणि अवलादीची परीक्षा म्हातारपणामध्ये विठाल विठाल काय विषय आपला की पहिली संगती जडाची, दुसरी संगती जीवाची. जीवाच्या संगतीमध्ये मोह वाहतो, देवाच्या संगतीमध्ये देवाची कृपा होते, साधूची भेट होते. देवानुग्रहेतुकम दुर्लभम त्रयम एव एतत् देवानुग्रहेतुकम मनुष्यत्वम मोक्षत्वम महापुरुष संश्रया. महापुरुष म्हणजे संत, महात्मा, संश्रय म्हणजे संगत. देवाची कृपा, अनुग्रह म्हणजे कृपा. देवाची कृपा झाली, साधूची संगती. आणि संताच्या संगतीमध्ये काय परिणाम, काय मिळतात? मोहन रसला माया दूत, मोहन रसला माया संत संगतीने जडाची संगत, जीवाची संगत, देवाची संगत आणि संताची संगत. संताचे बैशता, संताचे संगती कळो आले कमलापती. आपुले कोणीच नव्हती, निश्चय चित्ती दृढ झाला. कारण आपलं कोणीच नाही असा निश्चय होतो महाराज साधूच्या संगतीमध्ये. आणि म्हणून या ठिकाणी महाराज म्हणतात की मोह निरसला. मोह शब्दाचा अर्थ भाई कसा आहे? तर मोह म्हणजे काय? वास्तविक मोह असा आहे, एखाद्या बाईचे लेकरू 15 किलो वजनाचं असलं तरी तिला फुलासारखं वाटतं. सांगा, कधी बाई म्हणते का मोह लेकरूले जडवड हे मा डॉक्टर याला काही शाळून तरी काढा, कमी करा जरा वजन? कधीच नाही. का मोह आहे? एवढा मोह असतो. किती जरी लेकरू जड असलं तरी तिला हलकं फुलासारखं वाटतं. दुसरी बाई आणि ती बाई प्रवासाला निघाली, पायी निघाल्यात, कडेवर घेतलं, 1.5 किलोमीटर चालली. ती सहज त्याबरोबर चालणाऱ्या बाईला म्हणली, बाई मावशी मग लय कंबर गुळाला थोडं घ्या नाही याला. त्या बाई जो दिलं न बाई अर्धा फरलांग गेली की ती मा काय जोड ओढ आहे ग, हे दड एवढं मोठं घेत नाही ती. हिनं 2 किलोमीटर घेतलंय, ती 1 फरलांग घेत नाही. का? हिचा मोह आहे. मोहामुळे आपण सर्व मोहामुळे गुंतलेलो संसारामध्ये. मोह निरसला माया दिख. प्रवास चालला, दोघी बाया बसल्या एका शीटवर. एका बाईचं लेकरू लहान होतं, एकदम लहानस. त्यानं शी केली. तिनं बिचारीनं आपला कपडा घेतला, त्याचं नुंगण पुसलं, ती शी पुसू लागली. जवळ बसलेली बाई म्हणली, मा काय गच्चाळ आहे ग, काय वाकड तिकडं तोंड केलं तिनं. हिच्या लेकराच्या वेळेस केलं असं का? पण तिच्या लेकराचं वाकड तिकडं तोंड केलं. घाण आहे, काय गच्चाळ आहे म्हणायला लागली. पण त्या बिचाऱ्याला मोहापायी तिला काही वाटलं का? तसा हा संसार सर्व दुःखमूळ आहे, पण दुःखाचं भांडार आहे.
नाही नाही, अहो या संसारामध्ये सुखच काय, पण सुखाचा विचार सुद्धा नाही. सुखाचा विचार नाही कोटे, सुखाचा विचार नाही कोटे, सुखाचा विचार नाही कोटे. आहे हा संसार दुःख बांधवरी आहे हा संसार, दुःख बांधवरी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोटे, सुखाचा विचार नाही कोटे, सुखाचा विचार नाही कोटे. दुःख बांधवडी आहे या संसार, सुखाचा विचार. असुखच काय विचार नाही हो, कारण दुःखच दुःख आहे ना. सर्वात कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास. थोड़े थोड़े सब कोई दुखी, सुखी श्याम का दास. कोई तन दुखी, घरामध्ये खायले, मुलगा अनुकूल, सून अनुकूल, भाऊबंद अनुकूल, घरात कोणा गोष्टीची कमी नाही, पण शरीराला कॅन्सर झाला. कोई तन दुखी. जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा, दुखिया सुखिया कोई नहीं रे, सुखिया कोई नहीं रे, राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया प्रजा दुखिया हो मेरा, जो देखे सो दुखिया बाबा, काय गाण्याचार्य, सुंदर मृदंगाचार्य, टाळी वाजवायचं खूप सुंदर. जो देखे दुखिया बाबा, सुखिया नाही रे कोणी. पा कोणाला सुख कोणी, त्याला एवढं ते बरं आहे, त्याला एवढं ते बरं आहे, त्याला त्याला बरं वाटते, बरं काहीच नाही. हो, आम्हाला म्हणतात महाराज लय आम्ही दुखी येत, आम्ही म्हणतो चला ना आमच्या संग डोंगरात राहा. तो जमत असतं का? सर्वात थोडं जमत असतं ते, दैवात पाहिजे. बरं याच्या दैवात खेटर खायचे आमच्या. असे लोक बोलत येत माणसाला, महाराज लोक काय सांगायचं. अरे बाबा तसं नाही आहे, हे संसार दुःख बांधवडी आहे. जो कोणी येईल इथं दुःखाशिया, कोई तन दुखी, कोई मन दुखी. हा, सर्व काय आहे, शरीर दृष्टपृष्ठ आहे, खायला कमी नाही, नोकर चाकर आहे, सर्व आहे, पण मन दुखी. म्हणले काऊन हो, लय तुम्ही जरा सुकल्यासारखे दिसतात, लय मनात दुःखी दिसतात. म्हणले काय सांगा, 4 सून आहेत, पण लहान ही सून लयच खराब आहे हो, तेवढंच मन दुःख आहे बरं का. इथे सोडून बरं का, आमच्या तिकडे लहान सून, इथं अशीच माझी बाबा, आमचं काऊन काढलं तुम्ही. सर्व काय आहे, पण एक दुःख. कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास, कोई धन बिन रहत उदास. चबुतरा बसला, 12 वाजले, तोंडाला सुकलेला तोंड बसला. म्हणले का हो एवढे कसं काय लय दुःखी तुम्ही, नाराज काय भानगडी. म्हणले काय सांगा, धुऱ्याला खेटून धुरा आहे, वावर निघले इकायला, पण दामाजी पंतच नाही. धन बिन रहत उदास, कोणी कसं दुखी, कोणी कसं. थोडे थोडे सब कोई दुखी, जरा जरा सर्व दुखी आहेत, पण सुखी कोण आहे, ते भगवंताचं भजन करतो.
ज्याचा विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता. म्हणून हे दुःख कशामुळं? मोहामुळं. आणि मोह जातो कोणामुळं? संत संगतीने थोर लाभ झाला. मोह निरसला मायाधिक. माया बर का, माया म्हणजे सर्वांची आई आहे ती. मोहाची आई सर्वांचीच आई. मायाधिक हा साधूच्या संगतीमध्ये मोह जातो निरसला. माया जाते का? माया म्हणजे अज्ञान. संताच्या संगतीमध्ये बसले, संताचं ज्ञान ते ज्ञान पैगा बरवे. जरी मनी आठी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेशी. असं का? ते ज्ञान. ते ज्ञान कोणतं? ते शब्दानं तत् ब्रह्म. ब्रह्मज्ञान, साधं ज्ञान नाहीये. हा ब्रह्मज्ञान. ते ज्ञान पैगा बरवे. बरोबर ज्ञान कोणते? ब्रह्मज्ञान आहे. बाकी सर्व बरवे नाहीत, दुःख देणारे आहेत. ज्ञान बाकी अज्ञानामध्ये घोटाळे, ज्ञानात घोटाळा नाही. सर्व अज्ञानामध्ये घोटाळे. ते ज्ञान पैगा बरवे. जरी मनी आठ्या नव्हे तरी संताया भजावे. ते ज्ञान संताकडे मिळतं महाराज, साधूकडे मिळतं. म्हणून गुरु तेथे ज्ञान. ज्ञानी आत्मदर्शन. दर्शन समाधान अतिजयसी. अज्ञान जाण्या. माया म्हणजे अज्ञान, माया म्हणजे अविद्या, माया म्हणजे प्रकृती. हा अशा प्रकारे मायेचे अनेक अर्थ आहेत. आणि अज्ञान जाण्याकरता काय लागतं? ज्ञान लागतं. आणि ज्ञान कुठं मिळतं? गुरुकडे मिळतं, संताकडे मिळतं. आणि ते ज्ञान आता वास्तविक पाहिलं, अज्ञान दोन प्रकारचे आहे. स्थूल अज्ञान आणि मूल अज्ञान. स्थूल अज्ञान म्हणजे स्वस्वरूपाचं अज्ञान. मूल अज्ञान म्हणजे स्वस्वरूपाचं अज्ञान. स्थूल अज्ञान म्हणजे जगामधल्या प्रत्येक वस्तूचं अज्ञान. याला स्थूल अज्ञान. स्थूल अज्ञान अनंत असतात, मूळ अज्ञान एकच असतं. ते म्हणजे आत्मस्वरूपाविषयी अज्ञान. आत्मा आपण स्वस्वरूप काय आहे? सच्चिदानंद स्वरूप आहे. आत्मा ब्रह्म. आपण सच्चित आनंद स्वरूप आहे, आपण शरीर नाही. का? आनंद स्वरूप आहे. आनंदम ब्रह्मेति विजानात असं उपनिषदामध्ये सांगितलं. मग असं जे ज्ञान स्वरूप आहे, पण ते अज्ञानामुळे झाकून गेलं, कळत नाही. ते अज्ञान म्हणजे स्वरूप, मूळ अज्ञान. आणि तुला अज्ञान, गाडी चालवता येत आहेत अज्ञान, गाता येत नाही अज्ञान, बरं का, भांडता येत नाही अज्ञान, खिसा कापता येत नाही अज्ञान, लावालावी करता येत नाही अज्ञान, भाकरी येत नाही अज्ञान, है का नाही? जेवढं येत नाही 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 सर्व काय अज्ञान. याचं नाव आहे तुला अज्ञान. मूळ अज्ञान हे संताच्या माध्यमानं स्वरूपाचं ज्ञान झाल्यावर मिळतं. आणि म्हणून मोह निरसला मायाधिक. संताच्या माध्यमानं अज्ञान गेलं, माया गेली. आता म्हणले काय घातले बाहेरी काम क्रोधवैरी. आता काय नाही, बाहेर काढले घातले बाहेरी काम क्रोधवैरी, बैसले अंतरी पांडुरंग. हे काढले बाहेर काढले, आतमध्ये स्वच्छच आहे. बाई घर झाडते. आता वास्तविक पाहता घर कचरा काढल्यावर स्वच्छ का आधी बी स्वच्छ असतं? घर स्वच्छ आहे, फक्त कचरा पडला त्याच्यात. कचरा फेकून द्यायचं काम आहे, घर स्वच्छ आहे का? स्वच्छ घर बाहेरून कुठून आणलं बाई? नाही, झाडू लावला. झाडू लावला की आईतच घर स्वच्छ. तसं काम क्रोध बाहेर काढले, हाकलून दिले, घातले, तर म्हणले मग आतमध्ये पांडुरंग बैसले. अंतरी पांडुरंग भगवान परमात्मा आपल्या अंतःकरणामध्ये एको देवो सर्वभूतेषु गूढ किंवा सर्व घटी राम देहा देही एक. सर्व घटी राम देहा देही सर्व घटी राम देहा देही प्रकाश सहस्र देश
सेवेसय सूर्य घटी नाम देहादेयक हे सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. प्रकाश एक आहे, अनेक रश्मी. तसं आत्मा एक आहे, जीवात्मा किरण अनेक आहेत. आत्मा एक आहे, सूर्य एक आहे. सर्व ठिकाणी आत्मा एक आहे, जीवात्मे अनेक मानलेत का हो? प्रत्येक अंतकरण भिन्न भिन्न असल्यामुळं जीवाची व्याख्या शास्त्रामध्ये केली. अंतकरण विशिष्ट चैतन्य जीवा, अंतकरण उपई चैतन्य जीव साक्षी, माया विशिष्ट चैतन्य ईश्वर, माया उपई चैतन्य ईश्वर साक्षी. एकच चैतन्य शुद्ध ब्रह्म परमात्मा. शास्त्रकारांनी साधकाला मुमुक्षुला समजावून सांगण्याकरता 4 भाग सांगितले समजावून. अरे एकच चैतन्य आहे, परंतु विभाग करून सांगितले. तसा साक्षी रूपानं परमात्मा कणकणामध्ये आहे आणि म्हणून तो कायमचा आहे. घातले बाहेरी काम क्रोध वैरी हे आहे तोपर्यंत त्याचं प्रत्यक्षीकरण होत नाही. नाही असं नाही आहे, पण जहा रामतः काम नाही, जहाँ का मतः नहीं राम. तुलसी दो एक न मिलये, रवि रजनी एक ठाम. जिथं काम आहे तिथं राम नाही, जिथं राम आहे तिथं काम नाही. जसं जसं दिवस आहे तिथं अंधकार नाही, जिथं अंधकार आहे तिथे दिवस नाही. त्या प्रणघातले बाहेरी काम क्रोध वैरी, बैसले अंतरे पांडुरंग. भगवान परमात्मा अंतःकरणामध्ये प्रगट अर्थात तिथंच राहतो, कुठं जात नाही, तिथंच असतो. ईश्वर सर्वभूतानां हृददेशे अर्जुन. भगवान सांगतात ईश्वरभूताच्या तैसा हृदयामध्ये मी रामो, असता सर्व सुखाचा आरामो, भ्रांताशी कामो. असा असताना सुद्धा विषयाकडे हा जीवात्मा त्या आत्म्याला, त्या रामाला न जाणल्यामुळे बाहेर विषयाच्या मागं दीन होऊन धावतो. वास्तविक पाहिलं तर मी सर्वांच्या हृदयामध्ये तैसा हृदयामध्ये रामो. याप्रमाणे म्हणून आता तो परमात्मा आणि अंतःकरणामध्ये स्वयं प्रत्यक्ष झाल्यामुळे आता मला दुजियाचा वारा, द्वैत भाव निघून गेला. आता दुजियाचा वारा लागून येते अंगा. आता द्वैत भाव निघून गेलं, सर्व ठिकाणी व्यापक दृष्टी झाली. आता तुझं माझं काही राहिलं नाही. एकमेव अद्वितीय ब्रह्म परमात्मा एक आहे, बाकी माया मात्रम इदम द्वैतम. आता सर्व दिसणार आहे, सर्व कसं आहे, मृगजळवत जाईल लया. कोणाचे मायबाप, कोणाचे गणगोत, मृगजळवत जाईल लया. म्हणजे झालं कशामुळं तर महाराज म्हणतात संताने सरता केला शेणा नावी. हे जर सर्व काही झाले संताच्या संगतीमुळे या शेणा नाव्याला हे प्राप्त झालं. म्हणून ब्रह्मादिका पाहिना तुझे जो. ब्रह्मादिक आधी हे शिकू शकत नाहीत, हे ज्ञान देऊ शकत नाहीत. याकरता म्हणले संताने सरता केला शेणा नावी. ब्रह्मादिका पाहिना तुडे जो. उठोबार संताने सरता केला शेणा नावी. ब्रह्मादिका पाहिना तुळजी. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञान तुकाराम. संताने सरता केला शेणा. संताने सरता केला शेणा.
संताने सरता केला सेना नावी संताने सरता केला सेना नावी संताने सरता केला सेना संताने सरता केला संताने सरता केला सेना नावी संताने सरता केला सेना नावी ब्रह्मादिक पाहिला तुडे जोडेन ब्रह्मादिक पाहिन ब्रह्मादिक पाहे न तुडे ब्रह्मादिक पाहे ना तुडे जोरे ब्रह्मादिका ब्रह्मादिका पाहि नातुडे जो नातले बाहेरी कम नातले बाहेरी कम ब्रह्मादिका पाहि नातुडे जो ब्रह्मादिका पाई ब्रह्मादिका पाई ब्रह्मादिका पाई ब्रह्मादिका पाई नातुडे जो ब्रह्मादिका पाई नातुडे ब्रह्मादिका पाई ब्रह्मादिका तुडे तो नातुडे नातले बाहेरी काम गातले बाहेरी काम बैसले अंतरी बैसले बैसले अंतरी पांडुरंगाद बैसले बैसले अंतरी पांडुरंग पांडुरंग भैरव राग आहे 4 राग म्हणतात पुन्हा भैरव म्हणतात रागाचं नाव सांगतो आधी बैसले अंतरी पांडुरंग भैरव राग जयवंती म्हणते बैसले अंतरी पांडुरंग बैसले अंतरी पांडुरंग बैसले अंत पांडुरंग 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 मालकोस बैसली अंतरी पांडुरंग बैसले अंतरी पांडुरंग सगम गमद मदनी धनी 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 ध मद बैसले अंतरी पांडु बैसले अंतरी पांडुरंग 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 जय जय बैसले अंतरी पांडुरंग बैसले अंतरी बैसले अंतरी पांडुरंग बैसले
अंतरी पांडुरंग आता पुन्हा भैरव म्हणे बैसले अंतरी पांडुरंग बैसले अंतरी पांडुरंग पांडुरंग